अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाराचा तूच स्वामी, अशक्यही सारे करीतो तो शक्य, एका क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे, असे सांगे सदा आम्हास. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. त्याचसोबत स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणाला काही माहीत नाही. पण मी स्वामी सूत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांनी स्वामी समर्थ आपला मुलगा म्हणायचे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला समजेल की स्वामी महाराज कसे प्रकट झाले. तर स्वामींच्या प्रकट दिनाची खरी हकीकत अशी आहे की शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलखेडा नावाचे एक गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि बहिणीसोबत राहायचा. तो मुलगा कोणाबरोबरही मिक्स होत नसे. तिथे थोड्याशाच अंतरावर असणारा साधारण एका पडक्या अशा जागेत एक खूप भला मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटासा दिवा देखील होता आणि त्यात एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील होती. तर तो विजयसिंह खुशामध्ये खूप गोट्या घेऊन जायचा आणि गणपती बाप्पासोबत खेळायचा. पण तो मुलगा गणपती बाप्पाला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळून घ्यायचा. असे खूप दिवस चालले होते. एके दिवशी जसजसे दिवस जात होते तसे परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. विजयसिंह आपल्या रोजच्या पद्धतीप्रमाणे त्याही दिवशी बाप्पाकडे गेला, पण बरोबर त्याने गोट्याही नेल्या होत्या. आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतो आणि आज आपण खेळायचे तर बाप्पासोबतच खेळायचे. त्याने बाप्पाच्या मूर्तीसमोर सर्व गोट्या टाकल्या व तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतो, पण आज नाही. आज तूच तुझा डाव खेळायचा, बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले. हे शब्द निघता क्षणी धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणाला काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगली. एक 8 वर्षांची अतिशय तेजस्वी अशी एक बालमूर्ती प्रकट झाली आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो विजयसिंह खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेट वचन देऊन तिथे ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर पासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होते की ही गोष्ट कशी समजली. तर एक दिवस स्वामींनी हरिभाऊंना जवळ बोलावलं, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना खूप रडू कोसळलं, कारण ते तर एका इच्छापोटीसाठी आले होते आणि महाराज त्यात सर्व सोडायला सांगत होते. हे पाहून त्यांना थोडं रडू आलं. तेव्हा स्वामी महाराज त्याला म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे झाले आहे. त्यावर हात फिरवून तर बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना अक्षरशः ध्यान लागले आणि त्यांना समजले की त्यांचे सर्व जन्म त्यांना आठवू लागले आणि त्यातीलच त्यांना आपला एक जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंह, म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नाही, तर तो स्वामी सुताचा पूर्वावतार होता. आणि त्यानंतर त्या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या सर्व गोष्टींनी स्वामी महाराजांनी स्वतः मान्यता दिलेली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहे. आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. श्रीपाद, श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहे अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले गणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे म्हणतात. नरसिंह असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. श्री स्वामी समर्थ महाराज 19व्या शतकात होऊन गेले. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इसवी सन 1459 मध्ये स्वामींनी गणगापुरात श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर
त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनातून अदृश्य झाले. कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळू रचले होते. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोडत त्याच कर्दळीवनात लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावरती पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामीने भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रकट व्हायचे ठरवले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून या पुरुषाला जखम झाले या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय देखील वाटू लागले. पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत देखील दिले आहे. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. एका विलासी चिनी दाम्पत्याचे गर्भधारण केले. हरिणाचे निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज जगन्नाथपुरीस आले. तेथे बडोद्याचे आळवणीबुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यांसह आले होते. ते सर्वजण आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी एवढी शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली. त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण देखील दिले. स्वामीमुळे पुन्हा जीवन प्राप्त झालेल्या आळवणीबुवांनी त्यांना आपण कोण आहोत व कोठून आलो आहोत असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पंचाळेश्वर, कुरवपूर, औदुंबर, कनजनगर, नरसिंहवाडी, गंगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत. हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. आळवणीबुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला. स्वामी समर्थ महाराज तिथे याच नावाने प्रसिद्ध झाले. आळवणीबुवांनी घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन सांगितला. पुढे आळवणीबुवांना स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती देखील मिळाली. नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता. तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमी गर्दी असे. तिथले महंत भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करून देत नसत. त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी 4 कुंडही पोसून ठेवले होते. स्वामी समर्थ तिथे स्नानाला आले तेव्हा त्या गुंडांनी त्यांना अडवले व पैसे मागितले. स्वामी समर्थांजवळ कोठून पैसे असणार, ते काही न बोलता स्नानासाठी तलावाकडे निघाले. ते पाहून गुंडांचे पित्तच खवळले. ते त्यांना मारायला धावले. तेवढ्यात स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावातील पाण्यावर आपली बैठक मांडली. ती किमया पाहून गुंड व त्यांना पोचणारा महंत तळ्यावर आला. ते स्वामी समर्थांना शरण गेले. अशा प्रकारे स्वामींनी लोकांना भक्ती मार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्यस्वरूप लोकांना समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले. तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. म्हणूनच त्या स्वामींबद्दल म्हणतात, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींना भजन कीर्तनाची व तांबड्या फुलांची त्यांना अतिशय आवड असे. पुरणपोळी, बेसनाचे लाडू, भजी, करबोळी वगैरे पदार्थ त्यांना अत्यंत आवडत. कुत्री व गायीवर त्यांचे फार प्रेम असे. वृक्षाचे एक पानही तोडलेले त्यांना आवडत नसे. श्री महाराज येणाऱ्या भक्तांचे काम मनात असल्यास चढदिशी करत, नाहीतर कसोटीचे प्रसंग निर्माण करूनही विलंबही लावत. श्री महाराजांचे बोलणे ठाशी व करारी असे. परमेश्वरांचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत असे. त्यांना निद्रा अशी नव्हती. गाय गुरांच्या चाऱ्या पाण्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्यांना पावसात फिरण्याची, निसर्गाशी एकरूप होण्याची स्वभाव एकच आवड असे. श्री स्वामी समर्थांच्या महातेजस्वी मूर्तीकडे पाहिल्यावर चित्तात अत्यंत आदर उत्पन्न होतो. श्री सोमनाथपासून जगन्नाथपर्यंत, तसेच श्री काशी विश्वेश्वरापासून श्री नामेश्वरांपर्यंत, अगदी स्त्री पुरुषांना व अबालवृद्धांना त्या निमित्ताने श्री
श्री स्वामी समर्थांनी आपल्याकडे आकर्षित करून घेतले. त्यांच्यावर निरापवाद कृपेचा अमृत वर्षाव केला. सर्व जीव मात्राविषयी त्यांच्या कुसुम कोमल अंतःकरणात अमर्याद प्रेम वसत असे. त्यामुळे अंतरी कोणताही हेतू ठेवून कोणी श्री स्वामींच्या दर्शनास गेल्यास तो अंतर्बाह्य बदलून जात असे. जनमानसातील अज्ञान दूर करण्याचे कार्य श्री स्वामी समर्थांनी केले आहे. एकदा युरोपियन छायाचित्रकाराने श्री स्वामी समर्थांचे छायाचित्र घेतले. ते जेव्हा श्री स्वामी भक्तांना दाखवले तेव्हा प्रत्येकाला त्या छायाचित्रात आपापले कुलदैवत दिसू लागले. चराचर व्यापी परमेश्वराचे विश्वरूप हे तेच नव्हे का? परमेश्वर अवडंबराचा, डामडौलाचा आणि वृथास्तुतीचा भुकेलेला नसतो, तर त्याच्या खऱ्या भक्तीची भूक आणि अंतःकरणातून निर्माण झालेल्या प्रेमाची तहान लागलेलीच असते. या तहान भुकेतूनच तो कबीराची शेले विणतो, जनाईला दळू लागतो, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो, श्री एकनाथांच्या घरी कावडीने पाणी भरतो, सतीत्वाचे रक्षण करण्यासाठी सागराचे उल्लंघन करतो, धर्मरक्षणासाठी भवानी तलवार बनतो. परमेश्वर फक्त भाव पाहतो, हाच परमेश्वर. एकाच वेळी अक्कलकोटला व मुंबईला असतो, हाच परमेश्वर. समुद्रात बुडणाऱ्या नाव्याला आधार देऊन वाचवतो, हाच परमेश्वर. ब्रह्म गार्डन साहेबांचे विषारी किरडूचे विष तांदळाच्या धुनाने व आळूच्या रसाने उतरवतो. बसप्पाची भक्ती पाहून हाच परमेश्वर त्याला सर्पाचे सोने करून देतो. या परमेश्वराला पाहूनच वांज म्हशीला पाहणा फुटतो, हाच परमेश्वर. रेड्याच्या मुखातून वेद वदवितो. पिंत चालवत एके दिवशी श्री स्वामी महाराजांनी एकाएकी अंगावरील कपडे काढून टाकले, डोक्यावरची टोपी फेकून दिली, पितांबर सोडून अंगाला गुंडाळलं. त्यांच्या नेत्रातून खळखळा अश्रू वाहू लागले. दिवसभर ते उदास होते. तोंडाने ते सारखे म्हणत होते, पंढरीच्या लोका किती मारू हाका, तिथे माझा सखा पांडुरंग. पंढरीच्या लोका किती मारू हाका, तिथे माझा सखा पांडुरंग. हा त्यांच्या अंतरसाक्षित्वाचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी आला. ज्या दिवशी श्री स्वामी समर्थ विमनस्क होते त्याच दिवशी कोणी येवनाने श्री पांडुरंगाच्या पायावर दगड मारला होता. श्री पांडुरंगास दुखापत होता. श्री स्वामी समर्थांच्या नेत्रातून चंद्रभागा वाहू लागली. श्री महाराजांनी यांचे सनिध आलेल्या नवचैतन्यमय जीवन प्राप्त करून दिले. मुंबईस हरिभाऊ उर्फ स्वामी सूत हे म्युनिसिपालिटीत नोकरीस होते. एका व्यवहारात झालेल्या नफ्याबद्दल श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्री स्वामींनी हरिभाऊंवर कृपादृष्टी टाकली व त्यांना पादुका करून आणण्यास सांगितले. मुंबईस परत आल्यावर त्यांचे दोन स्नेही आपापल्या उद्योगात मग्न झाले, परंतु हरिभाऊंना मात्र श्री स्वामी समर्थांशिवाय काही सुचेना. संसारातील त्यांचे चित्त उडाले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार केल्या. अक्कलकोटला स्वामी दर्शनास आले. स्वामींनी त्या पादुका सतत 14 दिवस आपल्या पायात ठेवल्या व आपले आत्मलिंग म्हणून हरिभाऊंना दिल्या. श्री स्वामी समर्थांनी हरिभाऊंना आज्ञा केली, तू माझा सूत आहेस, धंदा रोजगार सोडून मंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर. श्री स्वामी महाराजांच्या प्रसादित पादुका मस्तके धारण करताच हरिभाऊला आत्मज्ञान प्राप्त झाले. मुंबईस परतताच त्यांनी श्री आज्ञेप्रमाणे आपला सर्व संसार लोटून टाकला. सर्व सोने ब्राह्मणास वाटून दिले. धर्मपत्नी यांचे मंगळसूत्रही काढून दिले. तिला एक पांढरे पातळ व स्वतः असे कपणी ठेवले. श्री स्वामी समर्थांची अनन्यसाधारण भक्ती केली. या थोर स्वामी सुताचे श्री स्वामी समर्थांच्या अगोदर श्रावण वैद्य प्रतिपदेस निर्माण झाले. श्री महाराजांचे एकनिष्ठ भक्त म्हणजे चोळप्पा हे होत. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटला आल्यानंतर जर कोणाकडूनच 3 दिवसाचे उपवासानंतर प्रथम चोळप्पाकडे श्री स्वामींनी अन्नभक्षण केले. एक वेळ सर मनुष्य घरात आणल्याबद्दल घरातील बायका माणसांनी चोळप्पा यांना खूप खूप त्रास दिला. श्री स्वामी समर्थांनी त्यांची अग्निपरीक्षा पाहिली. घरातील वस्तू कोणाचाही द्यावी, धान्य गाईला घालावे, घरात कोठेही मलमूत्र विसर्जन करावे. घरातील मंडळी त्रासून गेली, पण चोळप्पा मात्र जाणून होता की महाराज हे अतिमानुष आहे, सामान्य कोटीतील नाही. घरातील भांडेकुंडी देखील गहाण टाकून त्यांनी श्री महाराजांची सेवा केली. श्री महाराजांच्या निर्वाणापूर्वी 6 महिने अगोदर स्वामी भक्त चोळप्पा यांचा अंत झाला. श्री महाराजांचे एक थोर भक्त श्री बाळप्पा महाराज धारवाड जिल्ह्यातील कर्जळी तालुक्यातील हवेरी या गावचे राहणारे हे यजुर्वेदी ब्राह्मण, घरी सावकारी, सरापे, गजांत लक्ष्मी, संसारात कोणतीही नोंद नाही. पण एके दिवशी अचानक मनात वैराग्य उत्पन्न झाले. सद्गुरू प्राप्तीविषयी विलक्षण तळमळ लागली. वय अवघे 30 वर्षांचे बाळप्पा गंगापुरास आले. त्या ठिकाणी दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करावी. त्यानंतर बाळप्पा अक्कलकोटास आले. त्यांना पाहता 7 जन्माची ओळख असल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी आनंद व्यक्त केला. बाळप्पाने श्री स्वामी समर्थांची अनन्य सेवा केली. श्री महाराजांच्या अंतरीच्या खुणा ते बिनचूक सांगत असत. साधकावस्थेत त्यांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती देई. श्री स्वामी समर्थांच्या निर्वाणानंतर ते 32 वर्ष हयात होते. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरे चैत्र वैद्य त्रयोदशीला मंगळवारी दुपारी 4 वाजता श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. त्या समयी श्री स्वामी
स्वामी मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले होते. श्री स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन 140 वर्षे उलटून गेली आहे. या काळात अक्कलकोट, मुंबई, पुणे, येवले, कर्जत, विजापूर, वसई, ठाणे, चिपळूण, गोवा, फलटण अशा अनेक ठिकाणी मठ स्थापन झाले आहेत. पार्थिव देहाने स्वामी आपल्यातून गेले असले तरी हम गया नहीं, जिंदा आहे, हे त्यांचे वचन भक्तजनांना आधार आहे. ज्या ज्यावेळी आपण त्यांचे स्मरण करू तेव्हा स्वामी महाराज नक्कीच आपले सर्व प्रश्न सोडवत असतात. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.